प्रकाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे शहरातील बारापत्तर परिसरातील अतिक्रमणावर धुळे मनपाचा हातोडा। धुळे ग्रामीण मधील केटी वेअर व धरणांमध्ये अक्कलपाडा धरणातील पाणी सोडावं, अभिलाल देवरेंची मागणी। आज पावेतो सिंचन विहिरींपासून लाभार्थी वंचितच। धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भारत राष्ट्र समितीची कैफियत। बोरी परिसरात 3 बालकांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा। साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शूज वाटप। सिनेस्टाईल पाठलाग करून 10 गोवंशांना जीवदान देण्यात गोरक्षकांना यश। शिरपूर तालुक्यातील थांडेर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त मिरवणूक संपन्न। जय हिंद लोक चळवळीचा राज्यभर विस्तार सुरू। धुळ्यातील विजय पोलीस कॉलनीत सुशिनाला पूल कामाचा आमदार गावितांच्या हस्ते शुभारंभ। धुळ्यात स्वर मोहिनी कराओके क्लास प्रस्तुत। ब्लॅक अँड व्हाईट सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात अतिक्रमण ही नित्याचीच बाब आहे। शहरात मिळेल त्या भागात रस्त्यावर अतिक्रमणाचं जाळं पसरलेलं आहे। याचा फटका वाहनधारकांना सोसावा लागतो। मात्र सध्या याच अतिक्रमणाच्या जाळ्यावर धुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा हातोडा पडण्यास सुरुवात झाली। त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणून उठले आहे। धुळे शहरात असा कुठला रस्ता नाही किंवा असा कुठला भाग नाही त्या ठिकाणी अतिक्रमण नाही। माणूस ज्याही रस्त्यावरून जात असेल त्या रस्त्यावर अतिक्रमणाचं चित्र पाहावयास मिळतं। याच्यावर कारवाई होऊ नये काही बहाद्दरांकडून बिनधास्त अतिक्रमण उभारण्यास आल्याचं चित्र बघावयास मिळत होतं। गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा अतिक्रमण धारकांमुळे वादविवादाच्या घटना देखील घडल्या आहेत। याचं चित्र धुळेकरांनीच नव्हे तर प्रशासनाने देखील आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे। दिवसेंदिवस वाढत असलेल्या या अतिक्रमणाचं जाळं शहरासाठी विद्रुपीकरण ठरत आहे। या पार्श्वभूमीवर कित्येक संघटनांनी आवाज उठवला होता। सध्या सुरू असलेल्या धुळे शहर स्वच्छ आणि सुंदर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक विजय अग्रवाल यांनी आपल्या लेखणीतून वृत्त प्रसारित करून धुळे शहरातील अतिक्रमणाचा पाढा प्रशासनासमोर सादर केला होता। या वृत्ताला आठवडा उलटला नाही तेवढ्या शहरात अतिक्रमण हटाव हे शस्त्र हाती घेण्यात आलं आहे। आज देखील शहरातील बारापत्तर परिसरातील अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत उद्ध्वस्त करण्यात आलं। सदरचं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलं। काही नागरिकांमध्ये याविषयी रोष व्यक्त केला जात आहे तर काहींनी न्यायालयाकडे धाव घेतली असल्याचं समजतं। शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे काही निष्पाप वाहनधारकांना प्राणास देखील मुकावं लागलंय तर काही वेळा अतिक्रमणामुळे जातीय दंगली देखील घडल्या आहेत। तर दुसरीकडे याच अतिक्रमणाच्या आडोसाला अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतात असंही धुळेकरांमधून बोललं जातं। त्यामुळे असे अतिक्रमणे हटवले तर शहरात कुठलाच वाद न घडता शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहून धुळे शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर दिसेल। विजय अग्रवाल, कार्यकारी संपादक। धुळे तालुक्यातील निकुंबे, सुट्रेपाडा आदी परिसरातील गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। ही पाण्याची भीषण टंचाई दूर व्हावी यासाठी निकुंबे, सुट्रेपाडा गावासह आदी गावांमधील केटी वेअर व लहान मोठ्या धरणांमध्ये अक्कलपाडा धरणातील पाणी सोडावे या मागणीसाठी आज आदर्श मल्हार सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी ग्रामस्थांना सोबत घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की निकुंबे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। त्यामुळे पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे भटकंती करावी लागत आहे। वणवण फिरावं लागत आहे। शेतीसाठी लागणाऱ्या पिकांसाठी पाणी नसल्यामुळे शेतातील पिके पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे।
जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे, चारा नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे गावात शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांना शेतीपासून येणारे उत्पन्न शून्य झाले आहे। मजुरांना त्यामुळे गावात काम मिळत नसल्यामुळे दिवसा चोरी होत आहे। हे सर्व गावातील प्रकार कायमचे थांबवण्यासाठी निकुंबे गावात अक्कलपाडा धरणाचे पाणी पाटचारीने सालदारा या धरणात टाकावे, जेणेकरून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि तो सुटलाच पाहिजे। निकुंबे गावालगत कावठी, मेहरगाव, नवलाणे, बोरीस, बोरसुले, कोठरे या गावातील धरणांमध्ये अक्कलपाडा धरणाचे पाणी येत आहे, परंतु निकुंबे गावातील धरणांमध्ये का येत नाही याला कारण म्हणजे राजकीय लोकांचे षडयंत्र। तसेच प्रशासकीय लोकांनी सुद्धा सिंचनापासून निकुंबे गावाला वंचित ठेवले आहे। तरी महोदय, या गावाच्या भविष्याचा विचार करून अक्कलपाडा धरणाचे पाणी गावातील सालदारा धरण, केटीवेअर व छोटी मोठे धरणे भरावे आणि निकुंबे गावाचे नाव पाटग्रस्त मध्ये नोंदणी करावी, अशी अभिलाल दादा देवरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे, माननीय पोलीस अधीक्षक साहेब धुळे, माननीय कार्यकारी अभियंता साहेब सिंचन भवन धुळे यांना नम्र विनंती प्रस्तुत निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। सुट्रेपाडा, आनंदखेडा, वार या गावातील शेतकरी, शेतमजूर व जनावरांचा विचार करून केटीवेअर व छोटे मोठे धरणे भरण्यात यावे। या गावाला पाट असून कावठी, नवलाणे, मेहरगाव, निमडाळे या गावातील पाठाला व धरणात पाणी अनेक वर्षापासून येत आहे, परंतु राजकीय षडयंत्र तसेच सिंचन भवनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय खेळी असल्यामुळे सुट्रेपाडा, आनंदखेडा, वार या गावातील पाटाला पाणी अनेक वर्षापासून मिळत नाही। याची सखोल चौकशी करून सुट्रेपाडा, आनंदखेडा, वार या गावांना न्याय देण्यात यावा। असे नाही झाले तर या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाट बुजवून द्यावे आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठात केलेले नुकसान भरपाई द्यावी। अशा प्रकारे धुळे ग्रामीणमध्ये लोकप्रतिनिधी व सिंचन भवनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय षडयंत्र होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे। तरी महोदय, आपण याची चौकशी करून निकुंबे, सुट्रेपाडा, आनंदखेडा, वार, कुंडाणे, सांजोरी, उडाणे, गोताणे, कुसुंबा अशा प्रकारे धुळे ग्रामीणमध्ये सर्व गावातील केटीवर व छोटे मोठे धरणे अक्कलपाडा धरणाचे पाणी टाकून 8 दिवसाच्या आत भरावे, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे। निकुंबे गावाला का पोचू शकत नाही? धुळे ग्रामीणचे आमदार असतील, खासदार असतील आणि प्रशासन यांनी याची दखल घ्यावी। येणाऱ्या 8 दिवसामध्ये या निकुंबे गावाच्या केटीवेअर आणि धरणामध्ये अक्कलपाडा धरणाचं पाणी टाकावं, अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो। त्याच प्रकारे नवलानं, मेहरगाव, कावठी, निमडाळेपर्यंत जर पाटातलं पाणी येत असेल आणि गेल्या अनेक वर्षापासून सुट्रेपाडा हे गाव पाटग्रस्त असून सुद्धा त्या गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतात फक्त कोरडा पाट दिसत आहे, परंतु त्या पाटाला पाणी चाललं नाही, हे सुद्धा राजकीय षडयंत्र आहे। आणि सिंचन भवनाचे जे काही प्रशासकीय अधिकारी यांचे सुद्धा राजकीय खेळी दिसत आहे। म्हणून त्यांना एकच विनंती करतो की आपण अक्कलपाडा धरणाचं पाणी सुट्रेपाडा आणि नवलाणा या गावाच्या केटीवेअर आणि धरणामध्ये टाकावं आणि तसेच वंचित असणारे धुळे ग्रामीणच्या सर्व गावांमध्ये ते पाणी टाकावं। तसं नाही झालं तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून आणि धुळे ग्रामीणचे शेतकरी, शेतमजूर यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देण्यासाठी आंदोलन करणार आहोत। म्हणून शासनाला एकच विचारतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान द्यावा की परत आम्हाला संघर्ष करावा लागणार, असं करू नये, याच गोष्टीची दखल घ्यावी। आणि आम्ही इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या सिंचन विहिरींपासून आज कित्येक लाभार्थी वंचितच आहे। सिंचन विहिरीसाठी केली जाणारी शेतकऱ्यांची धडपड लक्षात घेऊन त्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारत राष्ट्र समितीतर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरत असताना गाव पातळीवर शेतकरी मेताकुटीला कुपोषित बालकासारखा झालेला असून ही त्याच्या जीवन मरणासाठी शासनाकडून विविध योजना असून ही शासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे।
परिषदेअंतर्गत 2 वर्षापासून प्रलंबित प्रस्तावांवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे। धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वैयक्तिक स्वार्थापोटी रस्ते, अंगणवाडी, शाळा व इतर बांधकामांमधील सर्वात जास्त निधी आणून आम्ही खूप मोठा विकास केलेला आहे असे दाखवण्याच्या आविर्भावात ग्रामीण भागात अशा कामांकडे दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात वैयक्तिक फायद्यासाठी जीवाचा आटापिटा करून कामे मंजूर करण्यासाठी धडपड करीत आहे। पण शेतकरी मायबापासाठी सिंचन विहिरी, कांदा चाळ, गुरांचा गोठा इतर योजनांसाठी शासन स्तरावर आपल्या पदाचा वापर करताना दिसून येत नाही। भ्रष्टाचार करून शासकीय यंत्रणा कमकुवत करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यास हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करावा। भारत राष्ट्र समिती जन आंदोलन करणार असून यावेळी ईश्वर पाटील, नाना पाटील, बापूसाहेब माळी, अनिल जाधव, संदीप पाटील आदी सर्व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते। पाटील, भारत राष्ट्र समिती धुळे जिल्हा। आज आम्ही महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर, गुरांचे गोठा शेड, पाणंद रस्ता यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्हाला खेद वाटतोय धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा की 2 वर्षापासून धुळे जिल्ह्यातील लोकांना, शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे। ते काम म्हणजे त्यांचं आहे, कारण वैयक्तिक कामासाठी आमचे धुळे जिल्ह्यातील आमदार असो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असो, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी रस्ते, अंगणवाडी या कामासाठी पाठपुरावा करतात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी आजपर्यंत काम करायला तयार नाही। याला सर्वस्वी धुळे जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही। 2 वर्षापासून शेतकऱ्यांना जे गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे ते खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान आहे। रोज लोक यूट्यूबला, टीव्हीला पाहतात, आम्हाला काही 4 लाखाचं अनुदान आहे, हे ते, पण प्रत्यक्षात काही भेटत नाही। आणि याच्यात आमच्या धुळे जिल्ह्याचा एक मोठा प्रताप आहे, तो पूर्ण महाराष्ट्रात गाजतो, तो म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार। आत्ताच 3 दिवसापूर्वी इथलं शिक्षण अधिकारीचा भ्रष्टाचार, जल जीवन योजनेमध्ये पाण्यामध्ये भ्रष्टाचार, बांधकामामध्ये भ्रष्टाचार, जिल्हा परिषदेच्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार। अहो, इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे म्हणतात आम्ही नावाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, हे कमिशनखोर लोक आहेत, कारण यांच्या कमिशन घेण्यासाठी हे फक्त नावाला त्या राजकारणाचा वापर करतात, पण सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी यांच्यामध्ये मर्द मराठासारखी हिंमत दिसत नाही। जसे आमचे लोकप्रतिनिधी फक्त नावाला आहेत, यांचा आम्ही निषेध करतो, व शेतकऱ्यांना जर 8 दिवसात न्याय देत नसतील तर आम्ही जन आंदोलन उभारू। 3 बालकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर पिंजऱ्यात कैद करण्यात आला आहे। धुळे तालुक्यातील बोरी क्षेत्रात नरभक्षक बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। आज पहाटेच्या सुमारास पकडण्यात आलेला हा बिबट्या नरभक्षकच आहे, याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं वातावरण दिसून आलं। गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील क्षेत्रात नरभक्षक बिबट्या मानवी रक्ताला चटवला होता। या नरभक्षक बिबट्याने एकूण 3 बालकांचा बळी घेतला। यानंतर या नरभक्षक बिबट्याला तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही वन विभागाकडून आणि पुण्यातील संस्थेच्या पथकाकडून करण्यात आली। या नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते। याबाबत बोरी परिसरात पिंजरे व कॅमेरे लावण्यात आले, मात्र काही दिवसांपासून हुलकावणी देत नरभक्षक बिबट्या कॅमेरा व पिंजऱ्यात देखील आढळून आला नाही। आज पहाटे 5:30 वाजेला बेशुद्ध करत बिबट्याला जेरबंद करण्यात आले। बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याची माहिती परिसरात पसरतात परिसराने सुटकेचा निश्वास घेतला। पिंजऱ्यात कैद केलेल्या बिबट्याला मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अन्य ठिकाणी हलवल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। पकडलेला गेलेला बिबट्या हा नरभक्षकच आहे का, याबाबत स्थानिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे। या नरभक्षक बिबट्याने एका आठवड्यात 3 बालकांचा बळी घेतला होता। माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास न्याव्यात या मागणीसाठी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचं नियोजन आखण्यासाठी काल शहादा प्रकाशा येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला प्रकल्प बीट प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाविद्यालयात 4 तास शिकवणारा प्राध्यापक महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये पगार घेतो। पती पत्नी प्राध्यापक असतील तर 3 लाख रुपयांची आवक दरमहा त्यांच्या घरात होत असते। तेच विद्यादानाचे काम करणाऱ्या अंगणवाडी शिक्षकांना
मात्र 2-5 हजार रुपये पगारासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागते। त्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य प्राय होत असल्याने मानधन वाढवून किंवा आदी प्रलंबित मागण्या पूर्णत्वास घ्याव्यात यासाठी वेळोवेळी शासनाचे दरवाजे ठोकण्यात आले आहेत। तरी शासन स्तरावरून अद्यापपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न सोडवला गेला नसल्यामुळे पुन्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा हाती घेतलाय। त्याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न सुटावा यासाठी दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे प्रकाशा येथे कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत 2 नोव्हेंबर रोजी झालेला मोर्चा व अंगणवाडी केंद्राचे कामकाज बंद राहणार याविषयी नियोजन करण्यात आले। या बैठकीत प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते। याविषयी कोणाही भूलथापांना दबावाला बळी पडू नये या संदर्भात सूचना देण्यात आल्या। ही बैठक यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव राजूदादा पाटील, वकील पाटील, अमोल बैसाणे आदींनी परिश्रम घेतले। या संदर्भाविषयी अधिक माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बीट प्रमुख यांची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित केलेली होती। तर जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यामध्ये प्रमुख कारण असं होतं की 2 नोव्हेंबर 23 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं 2 तारखेला जिल्हा परिषदला थाळीनाद मोर्चा, प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलन व बेमुदत आहार वाटप बंद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 8:30 ते 12:30ची पाहिजे। जी दुपारची वेळ केलेली आहे ती वेळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रासदायक आहे, तर ती वेळ रद्द करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सकाळची वेळ करा। नंबर 2, शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल 100% खराब झालेले आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीस स्वतःच्या पदरच्या पैशाने मोबाईल घेऊन शासनाचं काम करत आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजनेचे हे फोटो टाका, ते फोटो टाका। अंगणवाडी कर्मचारी निर्णय करणार आहेत। जोपर्यंत शासन आम्हाला शासन मोबाईल पुरवत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वतःच्या मोबाईलवर काम करणार नाही। नंबर 3, कोरोनाच्या काळामध्ये कुपोषण व बालमृत्यू थांबवावेत यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी यांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून कोरोनाच्या महामारीमध्ये अंगणवाडी सेविकांनी सर्वेचं काम केलंय। शासनाला वेळोवेळी आकडेवारी दिलेली आहे, मात्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उदासीन आहे। शासनाकडून अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना कुपोषण कमी व्हावं यासाठी मोठे मोठे दूध पावडर भुकटीचे पॅकिंगमध्ये आलेले खोके आले होते। प्रकल्प कार्यालयाने ते अंगणवाडी केंद्रापर्यंत पोहोचवले नाहीत। परिवीक्षिका व CDPO यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून स्वतःच्या पैशाने गाडी भाडं करून अंगणवाडी केंद्रापर्यंत नेलेत। 2दा यांनी ते दुधाचे पाकिटं नेलेत, तर ते नेल्याचे भाडे, प्रवास भाडे, वाहन भाडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताबडतोब देण्यात यावेत। कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या पैशाने मोठ्या बाजारपेठेतून आहार खरेदी करून स्वतःच्या पैशाने वाहन भाडे करून अंगणवाडी केंद्रापर्यंत अमृतहार योजनेचे साहित्य नेलंय, त्याचाही पैसा जिल्हा परिषद देत नाही। मार्च 2023 मध्ये शासनाने गणवेश, साधील, प्रोत्साहन भत्ता, मोबाईल रिचार्जचे पैसे हे पाठवलेले होते, मात्र प्रकल्प कार्यालयाच्या अकार्यक्षमतेमुळे हे पैसे काढता आलेले नाहीत। 31 मार्चला सदर पैसे परत झालेत, पण आता 6 महिन्याचा कालावधी लोटला आहे, मात्र बाजून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल, गणवेश, साधील रिचार्जचे पैसे अद्याप दिलेला नाहीत। असे अनेक प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आहेत। एका बाजूला शासनाने दिलेले मोबाईल 100% खराब आहेत, एका बाजूला फोटो टाका अशी सक्ती केली जाते, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास दिलाय, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी 2 तारखेपासून अंगणवाडी केंद्र बंद करणार आहेत, आहार वाटप बंद करणार आहेत आणि प्रश्न सुटेपर्यंत
जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार आहेत। धन्यवाद। साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा बळसाणे येथे विद्यार्थ्यांना गणवेश व शूज वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य महावीर जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन अध्यक्ष कैलास खांडेकर, रणछोड दाभाडे, शालेय मुख्याध्यापक हंसराज भामरे आदी उपस्थित होते। पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांनी सांगितले की आपल्या गावाचे विद्यार्थी एखाद्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेप्रमाणे शाळेत विद्यार्थी नवीन गणवेश व नवीन बूट घालून दिसणार आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मन लागणार आहे। कारण शाळेत अशा नवनवीन शाळेउपयोगी साहित्य मिळाल्यास विद्यार्थ्यांना आनंद वाटतो आणि तसेच या जिल्हा परिषदेत काही ना काही नवनवीन कार्यक्रम होत असतात। असंच हा उपक्रम चांगला झाला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र सिंग गिरासे, महेंद्र सोनवणे, भूपेश काटे, जगन्नाथ चव्हाण, सौ वाघ मॅडम, विनायक भदाणे, विजय राजपूत, कमलेश वळवी, योगेश सोनवणे यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिश शाह यांनी मानले। वाहनाच्या डिस्कमधून आगीच्या ठिणग्या निघेपर्यंत 50 किलोमीटर पर्यंत धावून जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गोरक्षकांनी 10 गोवंशांना जीवदान दिलं। ही कारवाई मध्यरात्री तावखेडा फाटा ते नरडाण्या दरम्यान करण्यात आली। दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी विसरवाडीहून मालेगावकडे जाणाऱ्या एका आयशरचा पाठलाग करून गोरक्षकांनी 14 गोवंशांना जीवदान दिलं। या कारवाईला आठवडा उलटला नाही। आज पुन्हा 30 तारखेला मध्यरात्री तावखेडा ते नरडाणा दरम्यान होणाऱ्या गो तस्करीवर गोरक्षकांनी कारवाई करत 10 गोवंशांना जीवदान दिलं आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे असे की एका 709 क्रमांकाच्या वाहनात 5 टनपेक्षा अधिक गोमांस तर आणखी 2 चारचाकी वाहने, त्यात एक स्कॉर्पिओ तर दुसऱ्या झायलो वाहनात 10 गोवंशाची वाहतूक होत होती। सदर वाहनांपैकी 709 क्रमांकाच्या वाहनाचे टायर स्कॉर्पिओ व झायलो गाडीचे हे टायर पंक्चर झाले होते। अक्षरशः डिस्कमधून आगीच्या चिंग्या निघेपर्यंत गोवंशाची तस्करी केली जात होती। एवढा प्रकार घडल्या असल्यावर देखील वाहन चालक 50 किलोमीटर पर्यंत वाहन चालवून नेत होता। या वाहनांचा गोरक्षकांनी पाठलाग करून तावखेडा ते नरडाणा सोनगीर दरम्यान कारवाई करत 10 गोवंशांना जीवदान दिलं आहे। गोरक्षकांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच जयंती निमित्ताने गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली। या मिरवणुकीत आबालवृद्ध स्त्री पुरुषांचा मोठा सहभाग दिसून आला। दरवर्षाप्रमाणे यंदाही थाळनेर गावात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। तसेच भव्य मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलं होतं। मिरवणुकीची सुरुवात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली होती। मिरवणुकीस गावातील सार्वजनिक मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेपासून प्रारंभ होऊन गावातील नावडीपाडा या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून थाळनेर सरपंच यांचे प्रतिनिधी संदीप पाटील हे होते। आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रवी तवर, उपाध्यक्ष दीपक कोळी आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। प्रवीण सोनवणे, थाळनेर प्रतिनिधी, माता हिंगलाज वृत्तवाहिनी। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई। आज आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती आणि या जयंतीसाठी आम्ही सर्व समाज बांधव, सर्व गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने आज आम्ही उपस्थित आहोत। जे काही महान विभूती झालेले आहेत, जे काही महात्मे झालेले आहेत, त्यांची जयंती साजरी करण्यामागे एक उद्देश असतो की त्यांनी दिलेले विचार, त्यांनी केलेलं कार्य हे फक्त आपण न ऐकता ते आपण प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये अंगीकारलं पाहिजे। त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे। हा एक शुद्ध प्रामाणिक हेतू आज आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन आम्ही सर्व साजरी करत आहोत। आणि महर्षी वाल्मिकी यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेलं शिकवण आम्ही आमच्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आज प्रतिज्ञा करीत आहोत। सर्वांना, सर्व समाज बांधवांना मी महर्षी वाल्मिकीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय वाल्मिकी। सुदृढ समाजासोबतच सशक्त राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेऊन
माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे 22 वर्षापूर्वी लावलेल्या जय हिंद लोक चळवळ या रोपाचं रूपांतर आता राज्यस्तरीय वटवृक्षात होत आहे। युवा आमदार सत्यजित तांबे यांनी संघटनेची धुरा हाती घेतली असून राज्यभरातील तरुणांना एकत्र आणून संघटना बांधणी सुरुवात केली आहे। त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याची बैठक धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात घेण्यात आली। राज्यभरातून 2000 पेक्षा अधिक तरुणांनी सभासद होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली। त्यानंतर मुंबई येथे झालेल्या 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 3 दिवस जागतिक परिषदेसाठी राज्यातून निवडक 300 तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला। उर्वरित युवकांना संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका आयोजित करण्यात आल्या। जय हिंद लोक चळवळ या संघटनेने आता राज्यभर विस्तार सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून संघटनेची धुळे जिल्ह्याची बैठक धुळे शहरात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात 29 ऑक्टोबर शनिवार रोजी सायंकाळी 4:30 वाजता उत्साहात पार पडली। या बैठकीत जय हिंदमध्ये सामील होण्यासाठी याआधीच ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केलेल्या काही नवीन तरुण युवक युवतींनी आपला सहभाग नोंदविला। यावेळी आईसाहेब जिजाऊ व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बैठकीचे आयोजक तसेच जय हिंद लोक चळवळीचे धुळे जिल्हा मुख्य समन्वयक निलेश काटे यांनी संघटनेची उद्दिष्टे, संघटनेतर्फे होणारे विविध उपक्रम व त्या उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून अपेक्षित सहभाग यासह शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, रोजगार व उद्योजकता विकास, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक कल्याण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणींसाठी जय हिंद लोक चळवळ एक उत्तम व्यासपीठ असल्याचे जाहीर केले। या बैठकीला विभागीय समन्वयक भाऊसाहेब पानसरे, प्रभाकर शेलार यांनी सखोल मार्गदर्शन करत जय हिंद लोक चळवळ समजावून सांगितली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत खैरे यांनी तर सोनू झालसे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी डॉक्टर जगदीश झिरे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी ताणतणाव कसा दूर करावा याबाबत उपस्थितांना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन केले। या प्रसंगी जय हिंद लोक चळवळीचे मुख्य समन्वयक निलेश काटे, महेश दिघे, हिमांशु भदाणे, मोहसिन तांबोळी, देवेंद्र पाटील, सुबोध पाटील, अक्षय भदाणे, पारस जैन, अनिकेत नगरे, सोनूदादा झालसे, विठ्ठल पाटील, प्रिया पगारे, विनोद शिंदे, जयश्री शिंपी, लीना काटे, भूषण ठाकरे, चेतन जैन, जावेद देशमुख, तौसिफ खाटिक, मानसी काटे, प्रेमकुमार अहिरे, विश्वास पगार, निशा काटे, विकी ठाकरे, निलेश पाटील, अनिकेत नगरे, राहुल मराठे, जितेंद्र पाटील, विजय पवार, मनुकुमार गोयर, रिद्वान अन्सारी, गुलाम अन्सारी, राहुल काटे, उस्मान शहा यांच्यासह जय हिंद लोक चळवळीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धुळे जिल्ह्यामध्ये जय हिंद लोक चळवळ याच्या बैठकीचं मराठा सेवा संघ कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं। 22 वर्षापूर्वी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेबांनी नगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यामध्ये लावलेलं एक छोटंसं रोपटं आज जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये वटवृक्ष म्हणून पुढे आलेलं आहे। धुळे शहरातील विजय पोलीस कॉलनी ते बिजलीनगर सुशीनाला पुलाच्या कामाचा शुभारंभ आज आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आला। या पुलाच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नागरिकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी नगर विकास अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला। 1 कोटी रुपये मंजूर करून आणले। त्यातून आज या पुलाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळेस आमदार मंजुळाताई गावित, महापौर प्रतिभाताई चौधरी, स्वीय सहाय्यक विजय कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, सारंग कुलकर्णी, संजय पाटील, मिलिंद कुलकर्णी, जन्मजय मार्कंडे, राजू पटवारी, आबा पाटील, पीसी पाटील, भूषण कुलकर्णी, मयूर शिंदे व आदी सर्व उपस्थित होते। आपल्या या धुळे शहरात अनेक वर्षापासूनचे विकास कामं रखडलेले होते। कॉलन्यांमध्ये अनेक समस्या होत्या, रस्ते, पूल, गटारी यांच्या खूपच समस्या होत्या। परंतु मी जरी माझा मतदारसंघ साक्रीचा असेल तरीसुद्धा मी या धुळ्याची एक माजी महापौर म्हणून मी या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि माझे काही या ठिकाणी
व्यवसायाच्या निमित्ताने माझं वास्तव्य या शहरात आहे आणि म्हणून या शहरात राहणारी मी एक नागरिक असल्यावर ह्या शहरासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं. ह्या हिशोबाने मी जरी माझा मतदारसंघ साक्री असेल तरीसुद्धा मी आपल्या शहरासाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जरी होती त्यावेळेसही मी आपल्या शहरासाठी सन्माननीय आजचे मुख्यमंत्री त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि त्यावेळेसही मी आपल्या शहरासाठी नगरविकास या विभागातून भरपूर असा निधी आपल्या महापालिकेत दिलेला आहे आणि आताही मी भरपूर असा निधी आपल्या शहरासाठी आणलेला आहे. आज जवळपास या 4 वर्षाच्या काळात मी आपल्या धुळे शहरासाठी जवळपास 85 कोटीचा निधी आपल्या शहरात मी अनेक रस्त्यांना आणि कॉलन्यांमध्ये विकास कामांसाठी दिलेला आहे. त्यातलाच आजचा हा आपला विजय पोलीस कॉलनी, चंद्रदीप नगर आणि बिजली नगर या ठिकाणी ह्या नाल्यावर एका पुलाचं काम आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे आणि त्या भूमिपूजनाचं काम या ठिकाणी जे पुलाचं काम आहे हे जवळपास 2 कोटी ना 1 कोटीचं काम आज या ठिकाणी भूमिपूजन करून 3 महिन्याच्या आत या ठिकाणी ते ठेकेदार चांगल्या पद्धतीने ते काम करून दाखवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. असेच अनेक प्रकारचे कामं आपल्या या शहरात पूर्ण चौफेर असं ह्या कॉलन्यांमध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी आपल्या नगरविकास विभागाकडून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला आणण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्याशाळा येथे स्वर मोहिनी कराओके क्लास प्रस्तुत ब्लॅक अँड व्हाईट सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी संध्याकाळी 6 वाजता कमलाबाई शंकरलाल कन्याशाळा साक्री रोड धुळे ते स्वर मोहिनी कराओके क्लास प्रस्तुत ब्लॅक अँड व्हाईट सदाबहार गाणे रमया वस्तावया, तुझे जीवन की डोर से बांध लिया है, चाहूंगा मैं तुझे, डम डम डिगा डिगा, माना जनाब ने पुकारा, आजा सनम, मधुर चांदनी में हम, दिल लुटने वाले जादूगर अशा सुंदर गीतांचा नजराणा रमया वस्तावया नवोदित गायकांनी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने उत्कृष्टपणे सादर केला. धुळ्यातील प्रसिद्ध निवेदक गायक रुपेंद्र वसंतराव तावडे यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात रुपेंद्र तावडे, देविदास ढोले, आनंद म्हस्के, राजेश जोशी, इंजिनियर हिम्मतराव ढोले, शरद पाटील, डॉक्टर महेंद्र राठोड, सुनील गाळणकर आणि गायिका सौ गीता तावडे, सुनेत्रा कुलकर्णी, भाग्यश्री पाटील यांनी सहभाग नोंदवला. वरील सर्व गाण्यांना धुळे शहरातील प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला आणि नवीन गायकांना भरभरून प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केले. नमस्कार, मी रुपेंद्र तावडे, स्वरमोहिनी कराओके क्लबच्या माध्यमातून आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि धुळे शहरातील योगा साधकांसाठी ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा कार्यक्रम रमैया वस्तावया हा ठेवला होता, ज्याच्यामध्ये 1951 पासून ते जवळपास 1971पर्यंत गीतांचा समावेश होता. त्यामध्ये आजा सनम असो, चाहूंगा मैं असो, रमैया वस्तावया असो गाण्याचा समावेश होता. धुळेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व धुळेकर नागरिकांचे पुनश्च एकदा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये पुन्हा एकदा नवीन एका कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटूया. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरातील बारापत्तर परिसरातील अतिक्रमणावर धुळे मनपाचा हातोडा. धुळे ग्रामीण मधील केटीवेअर व धरणांमध्ये अक्कलपाडा धरणातील पाणी सोडावं, अभिलाल देवरेंची मागणी. आज पावे तो सिंचन विहिरींपासून लाभार्थी वंचितच. धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भारत राष्ट्र समितीची कैफियत. बोरी परिसरात 3 बालकांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शूज वाटप.
सिनेस्टाईल पाठलाग करून 10 गोवंशांना जीवदान देण्यात गोरक्षकांना यश. शिरपूर तालुक्यातील थांडेर येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त मिरवणूक संपन्न. जय हिंद लोक चळवळीचा राज्यभर विस्तार सुरू. धुळ्यातील विजय पोलीस कॉलनीत सुशिनाला पूल कामाचा आमदार गावितांच्या हस्ते शुभारंभ. धुळ्यात स्वर मोहिनी कराओके क्लास प्रस्तुत. ब्लॅक अँड व्हाईट सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.